नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आहात ना आनंदात? तर असेच आनंदात सदैव राहा व अभ्यास करत राहा. तर मुलांनो, मी आणि आपण अभ्यासाला सुरुवात केलेलीच आहे. गुरुत्वाकर्षण या पाठाचा अभ्यास आपला सुरू आहे. तर आधीचे 2 व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील अशी माझी आशा आहे. तर आधीचे व्हिडिओ ज्यांनी अजून पाहिले नाही आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व ऑनलाईन पद्धतीने अभ्यास तर आपला चांगला झालाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. अभ्यास चांगला झाला तरच आपल्याला काय होईल, अभ्यास करण्यामध्ये आनंद होईल, व्हिडिओज पाहण्यामध्ये आनंद आपल्याला होईल. तर अभ्यास चांगला कसा झाला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्या लेक्चरमध्ये आपण एक समान वर्तुळाकार गती, सेंट्रिपिटल फोर्सचे म्हणजेच अभिकेंद्री बलाचे परिमाण, तसंच न्यूटन या शास्त्रज्ञाने केपलरच्या तिसऱ्या नियमाचं कशा प्रकारे प्रूफ केलं, कशा प्रकारे त्याचा वापर केला हे आपण पाहिलेलं आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 6, पान क्रमांक 7 या 2 पानावरती जी काही माहिती महत्त्वाची आहे ती आपण आता दोघं मिळून काय करूया, समजून घेऊया. तर मुलांनो, पाठ्यक्रमांक पुस्तकात जे पानाचं क्रमांक 6 आहे त्याच्यावरची माहिती आहे. बरं, माहिती आहे का तुम्हाला? लक्ष देत राहा, सर्व प्रॉपर तयारी करूनच व्हिडिओ बघत राहा. माहीत आहे का तुम्हाला, जी काही भरती येत असते समुद्राला, ओहोटी येत असते. भरती म्हणजे काय? भरती म्हणजे पाणी भरून येणे. ओके. आणि ओहोटी म्हणजे काय? ओहोटी म्हणजे पाणी आतमध्ये खोलवर समुद्रामध्ये जाणे. म्हणजे जे कोणी समुद्रकिनारा ज्यांनी बघितला असेल त्यांना माहीत असेल, भरती म्हणजे काय होतं की पाणी भरपूर भरपूर भरून येतं. आणि ओहोटी म्हणजे काय? पाणी तिथं नसतं, पाणी आतमध्ये जातं, म्हणजे बीच सगळा मोकळा होतो. समजलं तुम्हाला? ही म्हणजे भरती ओहोटी. बरं, ही भरती ओहोटी का होते ह्याचा कधी विचार तुम्ही केलाय का? कशामुळे ही भरती आणि ओहोटी होत असेल? ह्याच्यामागं काय कारण वेगळं असेल का? ह्या संदर्भात तुम्ही काय विचार केलाय का? तो तुम्हाला काय वाटते, भरती ओहोटीमध्ये गुरुत्वबलाचा काय परिणाम होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, विश्वातील इतर वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करीत असते. ह्याच नियमाचा आधार घेऊन काय झालेलं आहे, इथे भरती ओहोटी झालेली आहे. तर आपण समजून घेऊया काय पॉईंट आहे हा. हे समजा, हा काय आहे, ही पृथ्वी आहे. ओके. ही पृथ्वी आणि ही पृथ्वीवरती असलेलं काय आहे, हे पाणी आहे. ओके. हे काय आहे? पाणी. हे पाणी हे इकडच्या दिशेला जास्त दिसते, इथं कमी दिसते, इथं कमी दिसते. ज्या दिशेला जास्त आहे त्यालाच काय म्हणायचं? भरती. ज्या दिशेला कमी आहे त्यालाच काय म्हणायचं? ओहोटी. ह्या दिशेला पाणी जास्त काय आहे? कारण की ह्या साईडनं काहीतरी त्याला आकर्षित करीत असणार आहे. मग ह्या साईडला कोण असणार आहे? तर ह्या साईडला आहे हा चंद्र. चंद्राचं जे काही आकर्षण बल आहे त्या चंद्राच्या आकर्षण बलामुळे भरती आणि ओहोटी येत असते. समजलं का तुम्हाला? चंद्राच्या साईडला पाणी ओढलं जातं. समजलं? हे पाणी चंद्राच्या साईडला ओढलं गेलं म्हणून ह्या साईडला काय झाली? भरती आली. आणि त्याच्या 90 डिग्री अंशाला काटकोनामध्ये असणाऱ्या साईडला इथं काय झालेली आहे? ओहोटी झालेली आहे. म्हणजे काय झालं, इथलं पाणी सगळं इकडं ओढून गेलं, इथलं पाणी सगळं इकडं ओढून गेलं, इकडं काय झालं? ओहोटी. समजलं? थोडक्यात काय, समजा इथं भारताचा अरबी समुद्र आहे किंवा हिंद महासागर आहे, इथं समजा इथं भरती आलेली आहे. तर 90 डिग्री अंशाला पृथ्वीवरती इथं काय असेल? समजा इथं असेल तुमचा आपला दक्षिण आफ्रिका खंड असेल. तर ह्या आफ्रिका खंडामध्ये काय असेल मग त्यावेळेस? ओहोटी असेल. समजलं तुम्हाला? इतक्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या, लक्ष देत राहा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत राहील. तर ही माहिती तुम्हाला का सांगितली? कदाचित ह्याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न विचारू जाऊ शकतो तुम्हाला, की पाण्याला फुगवटा का येतो, भरती ओहोटी का होत असते, सांगा. 2 मार्काला कारणे द्या. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे आणि आपण हा प्रश्न समजून घेतला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल धड्यामध्ये आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्याबद्दलच बोलत आहोत. आता तुम्हाला माहीतच आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय? पृथ्वी प्रत्येक वस्तू स्वतःकडे काय करायचं असते? आकर्षित करीत असते. बरोबर आहे?
पृथ्वी प्रत्येक वस्तू स्वतःकडे आकर्षित करत आहे. ही आहे अशी पृथ्वी. ओके, ही पृथ्वी प्रत्येक वस्तू स्वतःकडे आकर्षित करते. म्हणजे समजा इथे एक वस्तू आहे, ही वस्तू ती स्वतःकडे काय करते, आकर्षित करते. समजलं? आणि आकर्षणाची दिशा कुठे आहे? पृथ्वीच्या वस्तुमान केंद्रामध्ये. पृथ्वीचं वस्तुमान केंद्र कुठे आहे? पृथ्वीचं वस्तुमान केंद्र हे पृथ्वीच्या केंद्राच्या मध्ये आहे. समजलं? म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली सरळ पृथ्वीच्या दिशेनं खेचली जाते. समजलं तुम्हाला? ठीक आहे. इथं काहीतरी प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न विचारले गेलेले आहेत. फक्त तुमची ह्या आपण जे काही शिकतोय त्याची संकल्पना क्लिअर झाली पाहिजे, किंवा क्लिअर आहे का नाही. अजून काही विद्यार्थी अभ्यासाला लागले असतील, त्यांची कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, संकल्पना क्लिअर झाली असेल, आणि जे विद्यार्थी सिरियस नाही आहेत त्यांना काय समजत पण नसेल. हो की नाही? ठीक आहे. जरी आपल्याला किती समजतंय हे समजून घेण्यासाठी इथं प्रश्न विचारण्यात आले पुस्तकामध्ये. ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि त्याची 1 by 1 सुद्धा उत्तर तुम्हाला देतो. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय? काय वाटतंय? म्हणजे ह्या पृथ्वीवरून सरळ असा दगड वर फेकला, समजा हा दगड आहे असा वरती फेकला, तर याचा वेग एक समानच राहील का? म्हणजे ज्या स्पीडनं तुम्ही फेकला त्या स्पीडनं वरपर्यंत जाईल का तो? का स्पीड हळूहळू कमी होत जाईल? हळूहळू स्पीड कमी होत जाणार आहे. म्हणजे त्याचा काळानुसार वेग बदलेल. बरोबर. कशा प्रकारे बदलेल? तर त्याचा वेळ कशा प्रकारे बदलेल? तर हळूहळू हळूहळू काळाप्रमाणे बदलेल. म्हणजे सुरुवातीला 0 असेल, फेकल्यानंतर वेग काय असेल जास्त, परत हळूहळू त्याचा वेग एका पॉईंटला जाऊन परत 0 होईल आणि तिथून खाली परत दगड तो पडेल. तो दगड सतत वर का जात नाही? एकदा फेकलेला दगड वरच का जात नाही? कारण की गुरुत्व बल त्याला स्वतःकडे ओढत असतं, पृथ्वीकडे ओढत असतं केंद्राच्या दिशेने, म्हणून ते सतत वर जात नाही. थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? हा दगड थोड्या उंचीवर गेल्यानंतर खाली का पडतो? पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या आकर्षणामुळे. नेक्स्ट, त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? दगडाची कमाल उंची कशावरती अवलंबून असणार आहे? दगडाची ज्या वेगाने आपण दगड फेकला असेल ना, त्या वेगावरती त्याची कमाल उंची अवलंबून असणार आहे. साहजिकच आहे. जर त्या वेगानं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जर पास केलं तर तो परत माघारी येणार नाही. मुक्त झाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलातून तर तो माघारी येणार नाही. म्हणजेच काय, त्या दगडावरती काय पाहिजे? तेवढा वेग पाहिजे. तेवढा वेग असेल तरच मुक्त होईल. बरोबर. म्हणजेच त्याची कमाल उंची कशावरती अवलंबून आहे? त्याची कमाल उंची सुरुवातीला दिलेल्या वेगावरती अवलंबून आहे. अंडरस्टँड? ठीक आहे. तर मग इथं तुम्हाला जरा डोके चालवा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सांगा मग, जरा डोके चालवा. वाचताय का तुम्ही पण पुस्तक? बघा भाऊ काय लिहिलंय त्याच्यामध्ये. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करते. बरोबरच आहे, आपल्याला माहीतच आहे. 2 वस्तू एकमेकांना आकर्षित करतात. ठीक आहे. पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. बरोबर आहे. 2 वस्तू पृथ्वी आणि सफरचंद एकमेकाला स्वतःकडे खेचतात. बंद कर. तसेच मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का जात नाही? सफरचंदाकडे पृथ्वी का जात नाही? सफरचंद का पडते? तर त्याच्या मागचं कारण काय आहे? विचार करा, काय असू शकतं? त्याच्या मागचं कारण आपल्याला दिसतेच. पृथ्वीचं वस्तुमान जास्त आहे का? इथं आहे. याचं वस्तुमान कमी आहे, त्यामुळेच जास्त वस्तुमान असलेली वस्तू असल्यामुळे पृथ्वी त्याचं गुरुत्वाकर्षणाचं बल हे सफरचंदाच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा खूप जास्त आहे. आणि ह्या बलामुळे ह्या सफरचंदावरती एक काय तयार झालेला आहे? त्वरण. आपल्याला माहित आहे, जिथं फोर्स असेल, जिथं बल असेल, तिथं त्या वस्तूवरती त्वरण म्हणजेच ॲक्सलरेशन तयार होतं.
आणि ह्या तोरणाची दिशा कुठं आहे? पृथ्वीच्या दिशेने. म्हणून हे ॲपल सफरचंद खाली सरळ पृथ्वीच्या दिशेने, केंद्राच्या दिशेने लंब, क्षितिज लंब दिशेत खाली पडते. समजलं? हे झालं डोके चालवा. आणि ह्याच्यामध्ये उपयुक्त माहिती पण अशा प्रकारे आहे की पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होते. चंद्रावर सुद्धा पृथ्वीचं गुरुत्व बल प्रयुक्त होत आहे. बरोबर आहे. चंद्र पृथ्वीभोवती काय करतोय? गोल 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 फिरत आहे. मग चंद्र का पडत नाही पृथ्वीवर? गुरुत्वीय बल जसं सफरचंद पडत आहे तसं चंद्र का नाही पडत? किंवा चंद्र आणि कृत्रिम ग्रह पण आहेत, पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना सुद्धा पृथ्वीनं स्वतःकडे आकर्षित केलेलं आहे. मग सफरचंदाप्रमाणे ते कृत्रिम ग्रह चंद्र पृथ्वीवर का पडत नाही? तर त्याच्यामागे कारण काय आहे? चंद्र व कृत्रिम उपग्रह त्यांच्या कक्षेमध्ये वेग असतो. त्यांना काय असतं? त्यांच्या कक्षेमध्ये वेग आहे. म्हणजे ही पृथ्वी आहे समजा आणि हे चंद्र आहे. ह्या चंद्राला असा पृथ्वीवरती पडला असता किंवा असा पृथ्वीकडे आकर्षित झाला असता, पण ह्याला काय आहे? वेग आहे. काय आहे? व्हेलॉसिटी. वेग असल्यामुळे, स्पीड असल्यामुळे तो असा गोल गोल फिरत आहे. आणि जे काही उपग्रह पण असतात ना, त्यांना सुद्धा वेग दिला जातो कक्षेमध्ये प्रस्थापित करताना. त्यामुळं ते उपग्रह सुद्धा पृथ्वीवरती पडत नाही. तर यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो शिकूया पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. बरोबर आहे. जिथं बल असतं, जर पृथ्वीचे गुरुत्वीय बल आहे तर पृथ्वी कुठल्याही वस्तूवरती त्वरण निर्माण करू शकते का? तर जिथं बल असतं तिथं त्वरण निर्माण होतं. हे कोणी सांगितलं आहे? हे न्यूटन ह्या शास्त्रज्ञानं त्याच्या दुसऱ्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. माहित आहे का? आठवतंय ना? काय सांगितलंय न्यूटनचा दुसरा नियम? न्यूटनचा दुसरा नियम, बलामुळे त्वरण निर्माण होते. जर बलामुळे त्वरण निर्माण होत असेल तर तसेच गुरुत्व काय आहे? गुरुत्व बल पण बलच आहे. जर गुरुत्व बल जर बल असेल तर त्याच्यामुळे त्वरण जे निर्माण होतं त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं गुरुत्वीय त्वरण किंवा गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवरती गुरुत्व बल प्रयुक्त करते. पृथ्वी त्याच्या जवळील सर्व वस्तूवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. बरोबर आहे, माहित आहे आपल्याला. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. हेही माहित आहे आपल्याला. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. बलामुळे त्वरण होते, त्याच नियमाप्रमाणे गुरुत्व बलामुळे पण त्वरण होते. समजलं? आणि गुरुत्वीय बलामुळे ज्या वस्तूचे त्वरण होते त्या त्वरणास काय म्हणायचं? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण किंवा पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. इंग्लिशमध्ये ह्याला म्हणायचं अर्थ ॲक्सलरेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. समजलं? आणि तुम्हाला माहित आहे हे आहे काय? पृथ्वीचं फोर्स आहे, गुरुत्वीय बल आहे. ह्याची दिशा कुठं आहे? ह्याची दिशा आहे पृथ्वीच्या केंद्राभोवती. मग ह्या वस्तूवरती जे काय ॲक्सलरेशन तयार झालेलं असेल त्याची दिशा सुद्धा कुठं असणार आहे? पृथ्वीच्या केंद्राच्या भोवतीच. आणि हे जे ॲक्सलरेशन आहे, पृथ्वीचे त्वरण आहे, पृथ्वीचे जे त्वरण आहे ना, हे कशा प्रकारे डिनोट केलं जातं? हे त्वरण जी, स्मॉल जी या लेटरनं हे त्वरण काय केलं जातं? डिनोट केलं जातं. म्हणजे स्मॉल जी या अक्षरानं हे संबोधलं जातं. मग आता मला सांगा, ह्या त्वरणाला, ॲक्सलरेशनला दिशा आहे, आपण हे मोजू शकतो, परिमाण आहे. ज्या वस्तूला दिशा सुद्धा असते, परिमाण सुद्धा असतोय, त्या वस्तूला कुठली राशी म्हणतो आपण? सदिश का अदिश? तर त्याला आपण म्हणतो सदिश राशी. म्हणजेच काय? ही एक सदिश राशी आहे. सदिश राशी आठवतंय ना? सदिश आणि अदिश. सदिश म्हणजे काय? ज्या वस्तूला परिमाण आणि राशी आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ओके. आणि ज्या वस्तूला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही, त्या वस्तूंना काय म्हणायचं? त्या राशींना काय म्हणायचं? आदिश राशी. आदिश राशींना डायरेक्शन नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट आपल्याला मोजायचं असेल
तर आपण कुठल्याही दिशेने मोजू शकतो. डायरेक्शन आहे का त्याला? नाहीये. किंवा एखादं आपल्याला काय हे 1 लिटर 2 लिटर ह्याला काय डायरेक्शन आहे का? नाहीये. 1 kg 2 kg ह्याला काय डायरेक्शन आहे? आपण पुढे हे शिकणार आहोत. पण वस्तुमानाला काय डायरेक्शन आहे का? नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, इथं तुम्हाला त्वरणाची दिशा असते. जसं गुरुत्वबलाला दिशा आहे तशी त्वरणाला पण आहे. पृथ्वी केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. ही दिशा कुठे आहे? पृथ्वीच्या केंद्राच्या तिथे आहे. ठीक, विचार करा. हा एक पॉइंट आहे याच्यामध्ये. एक, पृथ्वीचे गुरुत्व आकर्षण नसते तर काय झाले असते? मला सांगा, पृथ्वीला जर गुरुत्वाकर्षणच नसतं तर काय झालं असतं? कुठलीही वस्तू कशीही कुठेही फिरत असते. आपल्याला एक पाऊल टाकलं तर आपण काय झालं असतो? हवेमध्ये तरंगत असतो. गुरुत्वाकर्षण नसतं तर कुठलीच वस्तू काय झाली नसते, झाडावरून खाली पडली नसते. समजलं? एकदा आपण उंच उडी मारली तर उंचच गेलो असतो. म्हणजेच गुरुत्वाकर्षण नसतं तर काय झाले असते? सगळीच्या सगळी गैरसोय झाली असते. समजलं तुम्हाला? म्हणून गुरुत्वाकर्षण खूप महत्वाचं आहे. जर जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? म्हणजेच काय, गुरुत्वाकर्षणाचे मूल्य, ह्यांनी काय विचारले, हे जे मूल्य आहे, हे मूल्य आहे ना असे दुप्पट झाले असते, 2g झालं असतं तर काय झालं असतं? फोर्सचं साहजिकच आहे, फोर्स पण काय झाला असता, गुरुत्व बल पण काय झालं असतं? दुप्पट झालं असतं. समजलं तुम्हाला? याचं मूल्य जर जीचं, म्हणजे हे माहित आहे ना काय आहे? हे फोर्स आहे, गुरुत्व बल, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे हा न्यूटनचा. समजलं? ठीक आहे. दुसरं, आता मग ह्या गुरुत्व त्वरण कशाने डिनोट केलं जातं? जी या लेटरनं. हे गुरुत्व त्वरण काढायचं कसं? मग कसं कॅल्क्युलेट करायचं? पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती आहे, काय आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं? त्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय दिलेलं आहे त्याचं सोडवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे कशा प्रकारे. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वी केंद्रापासून r अंतरावर असलेल्या छोट्याशा वस्तूवरती, न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वी r अंतरावरच्या ह्या वस्तूवर, म्हणजे m ह्या मास असलेल्या वस्तुमान असलेल्या वस्तूवरती F एवढे गुरुत्वबल काय करत असते? देत असते. मग हे गुरुत्वबल आपण कसं काढतो? हे गुरुत्वबल, हे समजा पृथ्वीचं मोठं मास m, हे ह्याचं वस्तुमान छोटं m, ह्या दोघांमध्ये असलेलं अंतर r आहे. तर कसं काढायचं? ह्या दोन वस्तुमानाचा गुणाकार भागिले ह्याचा वर्ग. म्हणजे हे कसं आहे? व्यस्त प्रमाणात. म्हणजेच कसं लिहायचं? बरोबर आहे, F बरोबर G, पृथ्वीचं वस्तुमान, वस्तूचं वस्तुमान छोटं m, डिवायडेड बाय भागिले ह्या दोन वस्तूमध्ये असलेल्या अंतराचं वर्ग. हे आपल्याला एक सूत्र मिळालेलं आहे. ह्या सूत्राला आपण 1 नंबर दिल्या. आपल्याला माहित आहे फोर्स आपण अजून कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो? फोर्स म्हणजे काय? बल म्हणजे काय? न्यूटनचा दुसरा नियम, मास म्हणजे वस्तुमान गुणिले ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. माहित आहे ना? मग इथं पृथ्वीचं मास किती आहे? मग ह्या वस्तूवरती जे काही त्वरण निर्माण फोर्स लागलेला आहे तो किती असेल? मग ह्या वस्तूचं वस्तुमान m, त्याचं ऍक्सलरेशन. हे ऍक्सलरेशन आपण कसं डिनोट करतोय? पृथ्वीचं आहे म्हणून त्याला g, म्हणून इथं g लिहिलेलं आहे. ह्याला 2 नंबर दिला तुम्ही. ठीक आहे. F बरोबर G m अपॉन r², F बरोबर mg. आता ह्याच्यामध्ये F आणि F हे सारखंच आहे, म्हणजे हे दोन्ही पण गोष्टी काय आहेत? मूल्य सारख्याच आहेत. लक्ष आहे का? लक्ष द्या मुलांना, अत्यंत महत्त्वपूर्ण पॉइंट आपला सुरू आहे परीक्षेमध्ये. तर ह्याच्यावरती मार्क्स येणारच आहेत, पण ह्याच्यावरती पुढच्या बऱ्याच गोष्टी सुद्धा अवलंबून आहेत. mg म्हणजे हे mg हे इक्वल केलं आपण, mg बरोबर gm² अपॉन r². छोट्या m ला छोटं m गेलं म्हणजे काय राहिलं? पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आलं. g बरोबर gm r². इथं कॅपिटल R का लिहिलंय? कारण की स्मॉल r हे कॅपिटल R झालेलं आहे. कधी? जर ही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असेल तर. म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती आहे? कॅपिटल R. समजलं? म्हणून इथं R घेतलेला आहे. नेक्स्ट, मग ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाची सिद्ध कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे. ह्या स्थिरांकाची व्हॅल्यू किती आहे?
6.67 गुणिले 10⁻11 पृथ्वीचं वस्तुमान त्याची व्हॅल्यू 6 गुणिले 10⁻24 डिवायडेड बाय r². म्हणजेच काय, पृथ्वीची त्रिज्या 6.4 10⁻6 समजलं. आणि ह्यांचा काय केलेला आपण वर्ग केला, माहिती का, वर्ग झाला. आता हे जर आपण सॉल्व्ह केल्यानंतर सहज तुम्ही हे उत्तर इथं येते, पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेलं आहे. तुम्हाला हे पाठ करून घ्यावं लागेल आणि तुम्ही घरी ते सोडवून घ्या. G बरोबर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण 9.77 मीटर छेद सेकंडचा स्क्वेअर. हे झालं त्याचं काय, युनिट. हे झालं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. समजलं का मुलांनो? आज आपण काय शिकलो, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती असतं. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण तुम्हाला काय वाटतंय, प्रत्येक ठिकाणी सारखं असेल का? इथं एवढं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, मग इथं गेल्यानंतर वाढेल का थोडं त्याच्यामध्ये? पृथ्वीचा आकार काय आहे त्याचा पण विचार करा. पृथ्वीची त्रिज्या काय प्रत्येक ठिकाणी सारखीच आहे का? पृथ्वी स्पेरिकलच आहे का, गोल व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी सारखी त्रिज्येला? विचार करा का पृथ्वी अशी थोडीशी एक ठिकाणी चपटी झालेली आहे, त्यामुळे सुद्धा काय गुरुत्वाकर्षणावरती परिणाम होईल का? ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यानंतर बघणार आहोत. तर लक्षात ठेवा मुलांनो, हे गुरुत्वाकर्षण आहे. हे गुरुत्व त्वरणच्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, म्हणजे गुरुत्व स्थिरांक आहे, युनिव्हर्सल. पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि पृथ्वीची त्रिज्या आहे. त्या तीन गोष्टीवरती हे गुरुत्व त्वरण अवलंबून आहे. वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून आहे का? तर नाही मुलांनो, वस्तूच्या वस्तुमानावरती पृथ्वीचं गुरुत्व त्वरण अवलंबून नाही. म्हणजेच काय म्हणायचं, इथं त्यांना असं सांगायचं आहे की समजा ह्या दोन वस्तू आहेत, ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. ह्याच्यामध्ये वजन जास्त कशाचं आहे, तर ह्याचं वजन जास्त आहे, ह्याचं वजन काय आहे, खूपच कमी आहे. तर एखाद्या अंतरावरून ह्या दोन्ही वस्तू जर एकत्र खाली सोडल्या तर या दोन्ही वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू खाली कुठली पडेल, जड पडेल का हलकी पडेल? काय वाटतंय? घरी प्रयोग करून बघा तुम्ही. एक हलकी वस्तू घ्या आणि अशा दोन्ही खाली सोडा एकाच वेळेस आणि बघा ह्या वस्तूच्या वस्तुमानाचा पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणावरती काहीतरी फरक आहे का, बदल होतोय का वस्तुमानाचा? तर ह्या फॉर्म्युल्यानुसार याच्यामध्ये वस्तूचं वस्तुमानाचं काही सुद्धा फरक पडणार नाही. दोन्ही वस्तू एकाच वेळेला पृथ्वीवरती पडतील. जशा ह्या दोन वस्तू आहेत, एकाच वेळेला खाली पडल्या, कुठलीच वस्तू लवकर पडली नाही, कुठलीच वस्तू उशिरा पडलेली नाहीये. समजलं तुम्हाला? तर मुलांनो, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट आपण इथं शिकलेलो आहोत. तुम्ही लक्षच देत राहा, अभ्यास करत राहा. मी तुमचा मित्र विवेक सूर्यवंशी माझ्या सर्व मित्रांचं